आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी व्हिडिओ जर्नलिस्ट बालाजी जगतकर, परली येथून परली वैजनाथ नगर परिषदेसमोर रोजंदारी मजूर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश कुमार जोगदंडे यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार संपूर्ण वेतन व थकीत फरक अदा करावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा UAN क्रमांक तात्काळ द्यावा, तसेच कंत्राटदारांकडून झालेल्या कथित वेतन पिरवणुकीची रक्कम वसूल करून कामगारांच्या खात्यात जमा करावी, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कंत्राटदारासोबत झालेल्या करारनाम्याची प्रत उपलब्ध करून देणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या 6 मार्च 2026च्या बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनाकडे कामगारांसह परली शहराचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. नगरपालिकेसमोर आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. नेमकी काय मागणी आणि कशासाठी बसला? सर्वप्रथम मी आपल्या न्यूज चॅनलचे रोजंदारी मजूर सेनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आजचे आंदोलनाचा अन्नत्याग आंदोलनाचा माझा अन्नत्याग उपोषणाचा दुसरा दिवस आहे. रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीनं भाई गौतम आगळे सर, केंद्रीय महासचिव यांच्या नेतृत्वाखाली मी भाई राजेश कुमार जोगदंड, मराठवाडा अध्यक्ष या नात्याने नगर परिषदेमध्ये जो काही भ्रष्टाचार होत आहे, सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन तर देतच नाही, पण त्यांच्या तुटपुंजे वेतनसुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही. या प्रमुख मागणीसाठी मी बीड नगर परिषद परळी वैजनाथ या ठिकाणी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे. दुसरी मागणी आहे की कंत्राटदारासोबत जो काही करारनामा झाला आहे त्याची लेखी प्रत आम्हालाही संघटनेला मिळावी. या मागणीसाठी माझं आंदोलन सुरू आहे. आज कितवा दिवस? आज अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत कंत्राटी कामगाराच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन माझं सुरूच राहणार. नगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे का आतापर्यंत तर दुसऱ्या दिवशीसुद्धा नगरपालिकेचा कोणताही जबाबदार अधिकारी या आंदोलनास भेट देण्यास किंवा पत्रसुद्धा घेऊन आलेला नाही.